बघता बघता जाईल संधी, बघता बघता जाईल संधी, उतरेल तुझी केव्हा धुंदी, उतरेल तुझी केव्हा धुंदी, सुटलेला शरद भात्यातून कधी, सुटलेला शरद भात्यातून कधी येईल का माघारी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 73व्या स्तोत्राच्या 10व्या वचनात स्तोत्रकर्ता म्हणतो, ह्यामुळे त्यांचे लोक त्यांच्याकडे वळतात आणि त्यांच्या जवळचे पाणी भरपूर पितात. महाराष्ट्रात सध्याच एका भोंदूबाबाचे प्रकरण फारच गाजत आहे. त्याची संपत्ती आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या कल्पना व अपेक्षांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. तो स्वतःला सर्वज्ञानी व देवासमान असल्याचे भासवून लोकांना लुटत होता. विशेष म्हणजे त्याच्या अनुयायांची संख्या आश्चर्य करायला लावणारी आहे. शिवाय त्याचे हे अनुयायी चांगले शिक्षित, धनाढ्य, उच्चपदस्थ व अतिशय प्रतिष्ठित लोक आहेत. होय, आसाप म्हणतो, त्याप्रमाणेच अनेक लोक अशा दुर्जनांकडे वळतात व त्यांच्या जवळचे पाणी पिण्यास धावतात, म्हणजेच त्यांचे भक्त बनून त्यांच्यामार्फत होणारे लाभ मिळावेत म्हणून धडपडतात. परंतु अशा लोकांचा व त्यांच्याकडे आकर्षित होणाऱ्या लोकांचा अंत भयंकर होईल. त्यांना परमेश्वराच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल व त्याच्या क्रोधापुढे कोण टिकेल? आसाप स्वतः 75व्या स्तोत्रात लिहितो, फुशारकी मारणाऱ्यांना मी म्हणालो, फुशारकी मारू नका, आणि दुर्जनांना म्हणालो, आपल्या बळाचा तोरा मिरवू नका. तुम्ही आपले नाक वर करू नका, ताठ मानेने बोलू नका, कारण उन्नती ही पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून नव्हे व अरण्याकडूनही नव्हे, तर न्याय करणारा देव आहे. तो एकाला खाली पाडतो व दुसऱ्याला वर चढवतो. पहा, परमेश्वराच्या हाती प्याला आहे व त्यात द्राक्षरस फेसाळत आहे, त्यात मसाला मिसळला आहे आणि त्यातून तो ओतून देतो. पृथ्वीवरील सर्व दुर्जनांना तो खात्रीने गाळासकट प्यावा लागेल. श्रोते हो, आपणही जगात स्वतःला देव म्हणवणाऱ्या लोकांकडे आकर्षित झाला आहात काय? सतर्क व्हा, अशा लोकांचा न्याय होईल. परमेश्वराच्या क्रोधाचा प्याला त्यांना गाळासकट प्यावा लागेल. त्यांस अनंत यातना भोगण्यास नरकात जावे लागेल. आपणास पापक्षमा व सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून वधस्तंभावर मरण पावलेल्या व मरणातून जिवंत झालेल्या ख्रिस्तावर विश्वास ठेवा व खरे सुख प्राप्त करून घ्या. परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.